तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची लागवड करणार असाल आणि जर तुम्हाला सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पन्न तिथं मिळवायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या। कारण मित्रांनो, आपण यावर्षी सोयाबीन पिकासंदर्भात पूर्ण व्यवस्थापन लागवडीपासून तर काढणीपर्यंत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भरपूर सारे शेतकऱ्यांना पाठीमागच्या वर्षी सुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा झाला आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला तिथं जास्तीत जास्त फायदा होणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे फुली संगम किंवा KDH 726 हे जे एक सोयाबीनचं बियाणं आहे तर याच्या संदर्भात एक सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी जवळपास 25 ते 30 क्विंटलपर्यंत सुद्धा जे फुले संगम किंवा KDH 726 या वाणाची लागवड करून तिथं उत्पन्न घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भरपूर सारे शेतकऱ्यांचा या गोष्टीवरती तिथं विश्वास बसत नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण या वाणाचा जर विचार केला तर जवळपास 2018 मध्ये जे आपलं MPKV ज्याला आपण राहुरी कृषी विद्यापीठ म्हणतो तर या विद्यापीठानं हे जे वाण आहे तर ते विकसित केलेलं आहे। मित्रांनो, या वाणाची वैशिष्ट्य सांगायचे म्हटलं तर हे पूर्णपणे जो तांबेरा रोग असतो जो की सोयाबीन वरती येणारा मुख्य रोग आहे तर या रोगाला रोग प्रतिकारक शक्ती दाखवतो। त्याच्यासोबतच जो सोयाबीन मधला मुख्य जो कीड ज्याला आपण खोडकिडा म्हणतो तर त्याच्यावरती सुद्धा रोग प्रतिकारक शक्ती दाखवताना आपल्याला हे वाण पाहायला मिळतं। मित्रांनो, हे जे वाण आहे तर ते फुटवे करणारं वाण आहे। फुटवे करणारं वाण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जमिनीपासूनच त्या वाणाला तिथं जास्तीत जास्त फुटवे होतात आणि एकंदरीत जास्तीत जास्त फुलधारणा होऊन जास्तीत जास्त शेंगा तिथं लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, इतर जे वाणं असतात तर ते जास्तीत जास्त उंच वाढणारे वाण असतात, जसं JS 9305 किंवा शेतकरी मित्रांनो इतर जे वाण आहेत तर ते उंच वाढतात। परंतु जसं JS 335 हे जे वाण आहे जे की फुटवे करतं तर त्याच पद्धतीने फुले संगम हे वाण फुटवे करताना आपल्याला पाहायला मिळतं। आता फुटवे करताय म्हणजे आपल्याला याचं जे लागवडीचं अंतर आहे तर ते योग्य ठेवणं तिथं गरजेचं आहे। कदाचित जास्तीत जास्त दाटी जर झाली म्हणजे आपण पेरणी केलेली असेल, पेरणी केल्यानंतर आपल्याला वाणामधलं किंवा दोन झाडामधलं अंतर तिथं व्यवस्थितरित्या मेंटेन करता येत नाही। त्याच्यामुळे जर पेरणी आपण या वाणाची करणार असाल तर व्यवस्थितरित्या तिथं पेरणी करणं गरजेचं आहे। परंतु आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला या वाणाची टोकन पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, टोकन पद्धत म्हणजे काय? आपल्याला जवळपास 1.5 ते 2 फुटाची सरी पाडायची आहे। 1.5 ते 2 फुटाची सरी पाडल्यानंतर जी सरी पडते तिला जो वरंबा राहतो तर त्या वरंब्यावरती आपल्याला या वाणाची तिथं टोकन पद्धतीने लागवड करायची आहे। मित्रांनो, टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळे एकंदरीत तुमची बियाण्यामध्ये जास्तीत जास्त बचत होणार आहे। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त फुटवा झाल्यानंतर एकंदरीत त्याला जास्तीत जास्त शेंगा देखील लागणार आहे। आता टोकन पद्धत म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सरी पाडता जो वरंबा तयार होतो तर त्या वरंब्याच्या दोन्ही साईडला आपल्याला टोकन पद्धतीने या वाणाची तिथं लागवड करायची आहे किंवा टोचणी करायची। आता टोकन पद्धतीने लागवड करताना 2 झाडामधलं म्हणजे जे एक वरंब्याला 2 ओळी असणार आहे, ह्या ओळीमधलं 2 झाडामधलं अंतर आपल्याला जवळपास 9 सेंटीमीटर तिथं ठेवणं गरजेचं आहे आणि 2 ओळीमधलं अंतर सुद्धा आपल्याला तेवढंच ठेवणं गरजेचं आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट झिगझॅग पद्धतीने सुद्धा त्या वरंब्यावरती तिथं या सोयाबीनची लागवड करू शकता। मित्रांनो, जी टोचणी करताना आपल्याला एका बियाण्यासोबत जवळपास 3 ते 4 बियाणे तिथं लागवड करणं गरजेचं आहे। कारण जर आपण एकच बियाणं एका ठिकाणी लागवड केली तर कदाचित तुम्हाला माहिती आहे जे सोयाबीनच्या बियाण्याची जी जर्मिनेशन किंवा उगवण क्षमता आहे तर ती कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि कदाचित जर आपण एकच बियाणं लावलं तर ते एक बियाणं उगलं नाही तर आपलं तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपण एका ठिकाणी 3 ते 4 बियाणं तिथं लागवड करणं गरजेचं आहे। मित्रांनो, या वाणाच्या कालावधीचा जर विचार केला तर इतर वाणापेक्षा आपल्याला एक 5 ते 10 दिवस जास्तीत जास्त कालावधी लागतो। म्हणजे जवळपास लागवडीपासून आपल्याला काढणीला येऊपर्यंत जवळपास 100 ते 110 दिवसाच्या आसपास कालावधी लागतो। जे इतर काही वाण आहेत लवकर येणारे वाण असतात, बऱ्यापैकी जर विचार केला लवकर येणारे वाण म्हणजे जवळपास 90 दिवसाच्या आसपासच काही वाण काढणीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे या वाणाची लागवड करताना आपण सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। जवळपास 5 ते 10 दिवस अगोदर इतर वाणापेक्षा आपण या वाणाची लागवड करून भविष्यामध्ये जेव्हा पाऊस वगैरे पडतो तर त्यावेळेस सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून थोडाफार कालावधी लागवडीचा अगोदर असणं गरजेचं आहे। मित्रांनो,
निश्चितच जर अशा पद्धतीने तुम्ही एकंदरीत KDS 724 किंवा फुले संगम या बियाण्याची तिथं लागवड केली तर निश्चितच तुमचं तिथं सोयाबीनचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी जर आपण यावर्षी या बियाण्याच्या उपलब्धतेचा जर विचार केला, कारण भरपूर सारे शेतकरी सांगतात की सर हे बियाणं उपलब्ध कुठं होईल किंवा कुठे आपण या बियाण्याची खरेदी करू शकतो. मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आता मला पण माहिती नसतं कोणत्या ठिकाणी कुठं हे बियाणं उपलब्ध असू शकतं, परंतु बऱ्यापैकी भरपूर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये या बियाण्याची लागवड केलेली आहे. तुम्ही त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून पावसाळ्यासाठी सोयाबीन किंवा हे जे बियाणं आहे तर ते खरेदी करू ठेवू शकता. मित्रांनो, पेरणीसाठी बऱ्यापैकी 25 ते 30 किलो सोयाबीनचं बियाणं लागतं, परंतु टोकन पद्धतीसाठी फक्त आपल्याला 15 ते 20 किलोच्या दरम्यान आपण या बियाण्याची टोकन करून तिथं जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतो. मित्रांनो, एक विशेष सांगायचं म्हणजे जर तुम्ही या बियाण्याची लागवड करणार असाल तर जवळपास 90 ते 100% तुम्ही टोकन पद्धतीनेच तिथं लागवड करणं गरजेचं आहे, कारण फुटवा वगैरे होतो आणि एकंदरीत तुमचं जास्तीत जास्त उत्पन्न तिथं निघण्यासाठी. मित्रांनो, जर आपण पुढच्या गोष्टीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी जवळपास 80 ते 90% शेतकरी यावर्षी खरीप हंगामात जे फुले संगम किंवा KDS 724 या वाहनाची तिथं लागवड करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जर तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल की फुले संगम वाहनाबद्दल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मी सर्वात अगोदर लवकरात लवकर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करून इतर कापूस पिकासंदर्भात, तूर पिकासंदर्भात, हरभरा, सोयाबीन किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही पिकासंदर्भात तुम्हाला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी तुमचा कृषी मित्र विशाल प्रयत्न करत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर एक चांगली कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.